जाऊयात परमेश्वराच्या बोधाकडं, परमेश्वराच्या शिक्षणाकडं. हालेलुया. परमेश्वर बोलणारा आहे, तो जिवंत आहे आणि आज तो तुम्हाशी बोलणार आहे. जो ऐकतो तो आशीर्वादित आहे. हालेलुया. जो ऐकतो आशीर्वाद. हे आमच्या जीवनामध्ये कोणतरी आम्हाला सांगणारा पाहिजे, कोणतरी आम्हाला शिकवणारा पाहिजे. हालेलुया. जर कोण सांगणारा नसेल, शिकवणारा नसेल तर परिस्थिती फार वाईट होईल. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये कोणीतरी बोध देणारा, कोणीतरी सांगणारा, कोणीतरी शिकवणारा असणं फार महत्वाचं आहे. आणि कोणीतरी म्हणण्यापेक्षा जर तो परमेश्वरच असेल तर ते जीवन काय होऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. जो देवाचं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो आशीर्वादित होतो. तर स्वतःला तयार करा परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, परमेश्वराचा बोध ऐकण्यासाठी. हालेलुया. एक सुंदर अशी टाळी आपल्या प्रभूला येशूराजाला वाजवूयात यावेळेस. वचनाकडे जाण्या अगोदर एक वचन आपण इथं वाचूयात. पहिले तेसलनिकरास पत्र, पहिले तेसलनिकाकरास पत्र या 2रा अध्याय 13वं वचन. आणि यामुळेही आम्ही नेहमी देवाची उपकार स्तुती करतो, कारण आम्हा जवळून ऐकलेले देवाचे वचन तुम्ही स्वीकारले. हालेलुया. हे कोण लिहिलेलं आहे, हे कोण म्हणत आहे तर पौल हा देवाचा दास. हालेलुया. पौल हा देवाचा सेवक. थेसलनिका म्हणतेली जी मंडळी आहे त्या मंडळीला पौल इथं असं म्हणतोय, मी नेहमी देवाची उपकार स्तुती करतो. का उपकार स्तुती करतो? कारण माझ्या जवळून ऐकलेले देवाचं वचन तुम्ही स्वीकारले. हालेलुया. हालेलुया. पौल या ठिकाणी असं म्हणतोय की मी देवाला धन्यवाद देतो, त्या परमेश्वराची उपकार स्तुती करतो, कारण जे जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही देवाचं वचन म्हणून स्वीकारलं. हालेलुया. काय मी सुद्धा म्हणू शकेन जसा पौल या थेसलनिकाला म्हणतो तसं मी पण म्हणू का तुमच्याबद्दल की जे जे मी तुम्हाला सांगितलं ते माझं म्हणून नव्हे तर ते देवाचं म्हणून तुम्ही स्वीकारलं वचन. म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? अंकल. जसा पौल इथं थेसलनिका लोकांसाठी म्हणतो की मी देवाची उपकार स्तुती करतो, कारण माझ्या मुखातून निघणारे जे वचन आहे ते देवाचं वचन म्हणून तुम्ही स्वीकारलात. मी पण म्हणू का असं की नगर मंडळी, मी देवाला धन्यवाद देतो, कारण माझ्या मुखातून निघणारं वचन माझं म्हणून नव्हे तर तुम्ही ते देवाचं वचन म्हणून स्वीकारलंय. म्हणू का? काय खरंच तुम्ही जो देवाचा दास इथं जे काही सांगतो ती देवच बोलतोय म्हणून इथं ऐकता? खरं? जे म्हणत नाहीत ते वाजवतील. वेल डन. सगळीजण जागृत आहेत. हालेलुया. हालेलुया. पौल या ठिकाणी म्हणतो मी देवाची उपकार स्तुती करतो. थेसलनिका लोकांनो, तुमच्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो, कारण की मी जे जी वचनं शिकवली ते तुम्ही माझी वचनं म्हणून नव्हे तर देवाची वचनं म्हणून स्वीकारली.
हालेलुया. काय तुम्हीही असंच करता? मी परत एकदा प्रश्न विचारतो. काय तुम्ही शनिवारी स्वतःला तयार करताना म्हणता की उद्या माझ्या संगती परमेश्वर बोलणार आहे? हालेलुया. किंवा मंदिराला येताना तुम्ही असं म्हणता का की परमेश्वर आज माझ्यासोबत बोलणार आहे, परमेश्वर मला काही गोष्टी शिकवणार आहे, सांगणार आहे? हालेलुया. का असं म्हणताय? कोण काहीतरी आपलं ते पोरग सांगत बसतंय, आपलं ऐकूया आणि उठून येऊया. कोणाने बोललं? मी अजूनही सांगतो, निवड ती निवड असते, तिथं वयाला किंमत नाही. हालेलुया. देवाची निवड ते निवड. प्रार्थनेला जात होतो, मोटरसायकलवर, आणि तिथं जी सगळी लोक होती ती सगळी मोठमोठ्या उद्योगधंद्यावाली, कोणाचा कुठला कुठला व्यवसाय. मात्र माझी मोटरसायकल घेऊन तिथे येणार, झाडाखाली लावणार. हालेलुया. हालेलुया. ही आपली मोठमोठ्या 4 व्हीलर मधून मी आपली गाडी झाडाखाली लावून येणार. पण निवडती निवड असते. मी स्टेजवरती असल्या गादीच्या खुर्चीवरती बसायचं आणि ते माझ्या खाली बसायचे. हालेलुया. हालेलुया. निवडती निवड असते. हालेलुया. हा, तिथं कोणी पण असं नका, कुठला पण असं नका. हालेलुया. निवडती निवड असते. हालेलुया. त्याचा नाद करून चालत नाही. देवाच्या निवडीचा नाद करून चालत नाही. काय तुम्ही माझ्या मुखातून निघणारे वचन देवाचं वचन आहे म्हणून स्वीकारता का काय वेगळं तुमच्या मनामध्ये? हालेलुया. मी 1-2 वर्षाचा सेवक नाही, गेली 8-9 वर्ष झालं मी प्रभूमध्ये प्रभूची सेवकाई करत आहे. लईत लई 1 वर्ष 2 वर्ष पारकायचं असतं, आणि एखादा पास्टर जर 7-7, 8-8 वर्ष 9-9 वर्ष जर प्रभूची सेवकाई करतोय तर समजून जावा की ते वरून आहे, पृथ्वीवरच नाही. हालेलुया. हालेलुया. ते वरून आहे, पृथ्वीवरच नाही. काय ती पृथ्वीवरची नाटकं 1 वर्ष ते 2 वर्ष चालतात, आणि वरून उतरलेलं ते अनंत काळापर्यंत तसंच राहतं. हालेलुया. हालेलुया. काय तुम्ही मी जे सांगतो ते देव बोलतो म्हणून स्वीकारता? मला परत एकदा तुम्हाला प्रश्न, खरं मग करू का तुमच्याबद्दल मी देवाला उपकार स्तुती? उजागऱ्यांकडे देऊ का देवाला धन्यवाद तुमच्याबद्दल की हे परमेश्वरा, मी जे यांच्यामध्ये शिकवतो ती ही लोक माझे शब्द म्हणून नव्हे तर हे तुझं शब्द म्हणून स्वीकार. हालेलुया. निवडीचा नाद करायचा नसतो, निवडते निवड असते. 16 वर्षाचा दावीद होता. किती वर्षाचा? आणि देवाने त्याच्यावरती राज्याभिषेक केला, इस्रायलाचा राजा त्याला बनवला. 16 वर्षाचा. मी परत एकदा म्हणतो, काय तुम्ही माझी वचने देव बोलतो म्हणून स्वीकारता का? जर स्वीकारता तर एक पुढचं वचन आहे का, तर देवाचे वचन असे स्वीकारले आणि खरोखर ते तसेच आहे. हो, खरोखर तसेच आहे. मी कोणाची तर ब्रेन वॉश करायला येत नाही. हालेलुया. मी कोणाचं ब्रेन वॉश करायला इथं येत किंवा कोणाची तर बाजू मांडायला येत. जे काय वरून आहे ते तुमच्या समोर मी सांगतो, कारण ते खरोखर तसंच आहे. पौल इथं म्हणतो, जे तुम्ही म्हणता का नाही ते देवापासूनच आहे, ते खरोखर तसंच आहे. आणि हो, खरोखर तसंच आहे. मी तर कोणाची बाजू ना देवकुळ्यांची बाजू घेऊन, ना सोनवण्यांची बाजू घेऊन, ना उजागऱ्यांची बाजू घेऊन इथं बायबल हातात घेऊन इथं तुमच्यासोबत भांडायला उभा राहत नाही. हालेलुया. जे काही आहे ते
कारण ते खरोखर आहे, तसंच आहे. हालेलुया. आणि बायबल पुढे आम्हाला इथं सांगतं ते खरोखर ते तसेच आहे, ते तुम्हा विश्वासणाऱ्यांच्या ठाई कार्य करते. जर तुम्ही म्हणता का की माझा जो सेवक आहे तो त्याच्या ह्यानं नाही बोलत तर देव त्याच्यातून बोलतो, तर आनंद करा, या तुमच्या विश्वासणाऱ्यांच्या ठाई ते वचन कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. खरोखर जे तुम्ही सगळीजण म्हणता का नाही की नाही आमचा पास्टर तो काय त्याच्या बुद्धीने बोलत नाही, तर देव त्याच्यामधून बोलतो, तर आनंद करा, ते खरोखर तसंच आहे आणि ते वचन तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार. नाहीतर इथं जर बसून आम्ही त्या निवडीची थट्टा करत असेल, तिथं जर बसून आम्ही त्या निवडीची चेष्टा करत असेल, पास्टर निघून जाईल, पण जो तुम्हाला पाहतो तो कुठे जाणार नाही, लक्षात ठेवा. हालेलुया. म्हणून देवानं जो दिलेला आहे, देवानं ज्याच्याबद्दल त्याला योजना आखलेली आहे, निवडलेली आहे, त्याचा आदर करा. अजून एकदा मी म्हणतो, काय तुम्ही मी जे सांगतो ते देव सांगतो म्हणून स्वीकारता का? जे म्हणत नाही ते टाळ्या वाजवतील. जे म्हणतात ते टाळ्या वाजवतील. ओके. देवाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो, परमेश्वराचा महिमा असो. नक्कीच जे तुम्ही म्हणता की माझ्या संगती देव बोलतोय, आज सुद्धा तो देव तुमच्या संगत बोलायला जाणार, खरंच बोलायला जाणार आहे. आणि तुमच्या विश्वासणाऱ्यांसाठी नुसतं बोलणार नाही, तर परमेश्वर त्या वचनातून कार्य सुद्धा करणार आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर नुसतं बोलत नाही बरं का, परमेश्वर कार्य करणारा परमेश्वर. तो नुसतं बोलून एखाद्याला शांत करत नाही, तो बोलतोय आणि त्या दुखण्यावरती पट्टी सुद्धा बांधतो. हालेलुया. तसंच जे तुम्ही देवाचं वचन आता ऐकणार आहात, विश्वास ठेवा, ते तुमच्यासाठी आज कार्य केल्याशिवाय राहणार. मला देव आज माझ्याशी बोलणार आहे. देव आज माझ्याशी बोलणार आहे.